शून्याचे महत्त्व. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. एका आटपाट नगरात एक प्रसिद्ध गणितज्ञ राहत होता. त्याने एकदा अंकांचे संमेलन भरवले. या संमेलनात भाग घेण्यासाठी सर्व अंक हजर झाले, पण शून्याचा काही पत्ताच नव्हता. त्या गणितज्ञाने सर्व अंकांना आज्ञा दिली, त्या शून्याला शोधून काढा आणि त्याला लगेच या संमेलनासाठी घेऊन या. सर्व अंकांनी शून्याची शोधाशोध सुरू केली. अखेरीस एका उंच झाडावर पानामागे दडून बसलेले शून्य एका अंकाला दिसले. मग सर्व अंक त्या शून्याला घेऊन गणितज्ञाकडे आले. गणितज्ञाने शून्याला प्रेमाने आपल्याजवळ बोलावून म्हटले, "अरे, तू का बरे लपून बसला होतास? या संमेलनात भाग घ्यायला तुला का बरे भीती वाटत होती?" हे ऐकून शून्याला रडूच फुटले. ते गदगदलेल्या स्वरात म्हणाले, "मी इथे येऊन करणार तरी काय? लोकांच्या दृष्टीने तर मला काहीच किंमत नाही. त्यामुळे ना कोणी माझ्याकडे लक्ष देत, ना माझा कोणी मानसन्मान करीत. म्हणूनच मला या संमेलनात सहभागी व्हायचे नव्हते." गणितज्ञ थोडा वेळ विचारात गढला. मग त्याने या अंकाला आपल्याजवळ बोलावले. कडे पाहत गणितज्ञाने शून्याला विचारले, "शून्या, या अंकाची किंमत तू सांगू शकतोस?" शून्य उत्तरले. मग गणितज्ञाने शून्याला च्या उजवीकडे उभे राहायला सांगितले. गणितज्ञाने इतर अंकांना विचारले, "सांगा बरे, या संख्येची किंमत किती?" 10. सर्व अंकांनी एका सुरात उत्तर दिले. मग गणितज्ञाने आणखी एका शून्याला पहिल्या शून्याच्या उजवीकडे उभे राहण्यास सांगितले. नंतर त्याने पुन्हा एकदा इतर अंकांना विचारले, "या संख्येची किंमत किती?" सर्व अंक एका सुरात उत्तरले, 100. त्यानंतर गणितज्ञाने इतर सर्व शून्यांना च्या उजवीकडे एकापुढे एक असे उभे राहण्यास सांगितले. जसजशी शून्यांची संख्या वाढत गेली, तसतशी ची किंमत वाढून 1000, 10,000, लाख अशी होत गेली. गणितज्ञ शून्यांना म्हणाला, "जेव्हा तुम्ही एक करून एक अंकाच्या उजवीकडे उभे राहिलात, तेव्हा या अंकाची किंमत वाढत गेली. तुम्हा कोणत्याही एका अंकाची किंमत ही मूलतः कमीच आहे, पण जेव्हा एका अंकाला दुसरा अंक जोडला जातो, तेव्हा त्या संख्येची किंमत वाढते. तुम्हाला एकट्याला तुमची किंमत नेहमी कमीच वाटणार, पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या अंकाबरोबर उभे राहाल, तेव्हा तुमची किंमत तर वाढेलच, शिवाय तुमच्याबरोबर असणाऱ्या दुसऱ्या अंकाचीही किंमत वाढेल, नाही का?" गणितज्ञाने सिद्ध केलेल्या गोष्टीमुळे शून्याला स्वतःची किंमत बरोबर कळली. लोकांच्या दृष्टीने आपली काहीही किंमत नाही, ही गोष्ट खोटी आहे, याचा शून्याला आनंद झाला.